महाराजांसारखाच हुबेहूब दिसणारा आणि तशीच पोशाख घालून एक व्यक्ती राजेशाही पालखीत बसून मुख्य रस्त्याने शत्रूच्या समोरून निघाला. तो होता वीर शिवा काशीद, पन्हाळगडाच्या पायथ्याशी राहणारा एक साधा नाविक, ज्याचे रूप महाराजांशी अगदी हुबेहूब जुळत होते. सिद्धी जोहरने त्यांना महाराज म्हणून पकडले सुद्धा. त्यांनी जल्लोष केला, पण काहीच वेळात त्याच्या लक्षात आलं की हा कपट आहे. सिद्धी जोहर संतापाने लाल झाला. मृत्यू समोर उभा असतानाही शिवा काशीद कडाडले. हजारो शिवा मरतील, पण स्वराज्याचा राजा जगला पाहिजे. आणि तिथेच त्यांनी स्वराज्यासाठी वीर मरण पत्करले. शिवा काशीद यांनी मिळवून दिलेल्या वेळेचा वापर करत राजे विशाळगडाकडे निघाले. पण लवकरच शत्रूच्या घोडदळाला चकवा समजला आणि त्यांनी महाराजांचा पाठलाग करायला सुरुवात केली. मुसळधार पाऊस, चिखल आणि घनदाट जंगलातून रात्रीच्या वेळी 600 मावळ्यांनी महाराजांची पालखी खांद्यावर घेऊन सलग 15 ते 16 तास न थांबता 40 पेक्षा जास्त किलोमीटर अंतर धावून पार केले. जेव्हा हे मावळे घोडखिंडीत पोहोचले तेव्हा सलग धावल्यामुळे त्यांचे पाय रक्ताळले होते. तर शत्रू जवळ आला होता. पुढील 15 किलोमीटर मध्येच शत्रू आपल्याला गाठणार हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा राजांना तिथनं पन्हाळगडाकडे निघून जाण्याची विनंती केल्या गेली आणि खिंडीत उभे राहिले स्वराज्याचे सेनापती वीर बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू. 300 मावळे आणि समोरून 10,000 शत्रू सैन्य येत होतं. बाजी प्रभूंनी दोन्ही हातात स्वराज्याचे सर्वात विध्वंसक शस्त्र उपसले. दांडपट्टा, 4 ते 5 फुटांचे लवचिक पोलादी पाते आणि शत्रूच्या काळजाचा थरकाप उडवणारी चपळाई. मराठा सैन्यात या शस्त्रात जो सर्वोच्च निपुण असायचा त्याला म्हटले जाई पटाईत. शत्रू खिंडीत घुसला आणि बाजी प्रभूंनी पट्ट्याचा दशमी वार सुरू केला. दशमी वार म्हणजे एकाच वेळी शरीराच्या अवतीभवती असणाऱ्या 10 दिशांमधून येणाऱ्या शत्रूला एकाच फेऱ्यात कापून काढणे. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांनी खिंडीच्या तोंडावर असा काही फेर धरला की शत्रूंचे डोके आणि पाय हवेत उडत होते. फुलाजी प्रभूंनी खांद्याला खांदा लावून लढताना पहिले वीरमरण पत्करले. भाऊ पडला, अंगावर शेकडो वार झाले, शरीर छिन्न विच्छिन्न झाले होते, पण बाजी प्रभूंचे प्राण कंठाशी अडकले होते, फक्त तोफांच्या आवाजासाठी. सलग 21 तासांची अमानुष लढाई आणि मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेवटी विशाळगडावरून तोफ्यांचे 3 आवाज गुंजले. आता राजे